मी संदीप दादाराव मानकर, समन्वयक सकल मातंग समाज, छत्रपती संभाजीनगर, शिल्लोड। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायमूर्तीच्या खंडपीठाने 6-1 असा निर्णय अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा घेतलेला आहे। म्हणून या निर्णयाचं प्रथमतः मी सकल मातंग समाजाच्या वतीनं माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो। हा निर्णय त्यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी घेतला असून या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी यासाठी आज आम्ही सिल्लोड शहर आणि तालुक्याच्या वतीनं आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना सिल्लोड तहसीलदार मार्फत लेखी निवेदन दिलं आणि हा जो निर्णय त्यांनी अतिशय घटनात्मक आणि ऐतिहासिक घेतलेला आहे, ज्या निर्णयातून अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या सर्वच या आरक्षणाच्या लाभापासून वंचित असलेल्या सर्व तत्सम जातींना याचा फायदा मिळणार आहे। आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देखील भूमिका होती की आरक्षणाचा दिला जाणारा लाभ हा शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजे। म्हणून या निर्णयाची तात्काळ महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी या मागणीचं लेखी निवेदन आज आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं आणि ते तात्काळ महाराष्ट्र सरकार याची दखल घेऊन तात्काळ या निर्णयाची अंमलबजावणी करतील अशी आम्हाला रास्त अपेक्षा आहे। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा। सकल मातंग समाजाचे सिल्लोड तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 सदस्यीय न्यायमूर्तीच्या खंडपीठाने 1 ऑगस्ट रोजी 6-1 अशा मताने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक व ऐतिहासिक निर्णय घेतला असून या निर्णयाचे राज्यातील अनुसूचित जाती समूहात येणाऱ्या मातंग, चर्मकार, वाल्मिकी, खाटीक, ढोर, होलार, बुरुड अशा तत्सम जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची समान संधी मिळणार आहे। म्हणून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीचे लेखी निवेदन सकल मातंग समाज सिल्लोड शहर व तालुका यांच्या वतीने आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी सिल्लोड तहसीलदार मार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना पाठविण्यात आले। प्रतिनिधी सिल्लोड राजू दांडगे।